नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 3 जुलैचा रिव्ह्यू. कालच्या भागात आपण पाहिलं होतं अवनीची पूजेची खूप जोरदार तयारी सुरू असते. आजचा भागही खूप छान आहे आणि आजच्या भागात तुम्ही खूप हसणार देखील आहेत, तर शेवटपर्यंत पहा. सुरुवातीला आपण पाहतोय अवनी दारात पाणी मारत असताना सांगत असते यशाला आणि धन्याला, अहो दर शुक्रवारी आहे ना माझी आई आणि वहिनी अख्खं घर स्वच्छ करतात आणि वहिनी ना छान अशी सुंदर रांगोळी काढते. मग धन्या यशाला म्हणतो, हे आपल्याकडे आहे का रे रांगोळी? यश म्हणतो, हो आहे की रांगोळी. तू जा बरं पटकन घेऊन ये. मग धन्या आतमध्ये जाऊन रांगोळी घेऊन येतो. यशा रांगोळी काढत असतो. अवनी म्हणते, थांबा मी काढते. मग अवनी पुढे रांगोळी काढायला घेते. यशा थोडीशी मदत करून बाजूला होऊन जातो. अवनी खूप छान रांगोळी काढत असते. धन्या म्हणतो, मला माहिती आहे तुमची रांगोळी खूप छान असणार आहे. तो यशाला म्हणतो, अरे त्या आर्किटेक्चर आहेत ना. मग अवनी म्हणते, अरे आर्किटेक्चर नाही आर्किटेक्ट. यशा म्हणून त्यांना म्हणतात, अरे आर्किटेक्ट बघ. आणि मग ते खूप कौतुकाने अवनी रांगोळी काढत असते, तिकडे पाहत असत. खूप छान रांगोळी काढली आहे अवनीने. पुढे धन्या म्हणतो, छान झाली की रांगोळी. यशा पण म्हणतो, खूप सुरेख झाली आहे हा रांगोळी. मग अवनी म्हणते, हो चला मग आता पूजेसाठी तयार होऊया का? मग यशा आणि धन्या हो म्हणतात. अवनी देखील तिच्या रांगोळीकडे खूप छान पाहत असते. फायनली छानपैकी रांगोळी काढून झालेली असते आणि त्यात दांगटांच्या दारात पहिल्यांदाच अशी रांगोळी काढल्यामुळे ते दोघे फारच खुश असतात आणि खूप छान असं कौतुकाने पाहत असतात अवनीकडे. पुढे मग सगळे तयार होण्यासाठी जातात आणि पुढच्या सीनमध्ये सगळे टिप-टॉप असे तयार होऊन अवनीसमोर आलेले दिसतात. अवनी म्हणते, वाह! छान, गुड हं. चला आता पूजा करूया. मग सगळे पूजा करण्यासाठी जातात. अवनीच्या हातात ताट वगैरे असतं पूजेचं, पण अवनी देवासमोर येते तर देव्हाऱ्यात खूप घाण झालेली असते. म्हणजे खूप दिवस देवपूजा झालेली नसते. त्यामुळं देव्हाऱ्यात सगळीकडे कोष्टीने घर केलेलं असतं. देवावरही झालेलं असतं. फुलं खूप दिवसाची असतात. तशीच ती माळ अडकवलेली असते फुलांची. ते पाहून अवनी विचारते, काय आहे हे? राजा उत्तर देतो, देवघर. अवनी म्हणते, अरे देवघर आहे ते दिसतंय मला, पण काय अवस्था करून ठेवलीये तुम्ही याची? मग हे सगळे चौघे सिरियस होऊन एकमेकांकडे बघायला लागतात. अवनी म्हणते, अरे तुम्ही साधी अंघोळ पण नाही का घालत देवाला? रोज अंघोळ घातली पाहिजे ना देवांना. मग एकदम सगळे शांत होतात. मग यशाच पुढे येऊन म्हणतो, सॉरी सॉरी देव. पुढे मग अवनी ते सगळं स्वच्छ करायला लागते. खूप दिवसाची फुलं असतात ती काढत असते आणि ते सगळं स्वच्छ करून ठेवत असते. इकडे यांची कुजबूज सुरू असते. धन्या म्हणत असतो, इथे आपल्याच अंघोळीची काय हे आपल्याच अंघोळीचा पत्ता नाहीये आणि देवाला कधी घालणार आहे? पाण्या म्हणत असतो, रोज सकाळी असं उठायचं म्हणजे अवघडच आहे. अवनीच्या देखील हे कानावर पडते. मग अवनी त्याच्याकडे बघते, तेव्हा मग ते एकदम अवनीकडे बघून म्हणतात, सॉरी. धन्या त्यांना एकदम मानेला पकडून सरळ करतो. धन्या परत सॉरी म्हणतो. पाण्या देखील सॉरी म्हणतो आणि मग तिघे देखील हे हात जोडून सॉरी देवा असे म्हणतात. अवनी म्हणत असते, अरे कमीत कमी देवघर तरी स्वच्छ ठेवत जा. राजा एक्सप्लेनेशन देण्यासाठी पुढे येतो, नाही ठेवतो आम्ही ते, पण जाऊ द्या. तो कचरा टाकून येतो, द्या तुम्ही माझ्याकडे. अवनी म्हणते, अरे कचरा? कचरा म्हणतात का? निर्माल्य आहे ते. विसर्जित करावं लागतं ते. असं टाकून नाही देता येत. तर राजा सॉरी म्हणतो आणि मग तो देखील देवाची क्षमा मागतो. सॉरी देवा. पुढे अवनी धन्याला म्हणते, धनू तू जरा बाहेरच्या झाडाची फुलं आणशील का? धन्या म्हणतो, हो 0 मिनिटात येतो हं वहिनी. आणि तो लगेच बाहेर जातो आणि फुलं शोधायला लागतो इकडे तिकडे कुठली घ्यायची. धन्या खूप खुश असतो. फुलं घ्या फुलं, वहिनींसाठी फुलं घ्या. भारी तो मजा करतो हां. त्याला तिथं फुलं दिसतात. ती पांढरी फुलं असतात. तो म्हणतो, नाही नाही पांढरी फुलं नको, वहिनींसाठी रंगीत फुलं घेतली पाहिजेत. इकडे अवनी देवघरातून देव एका ताटामध्ये काढते आणि म्हणते, हे देव इथे ठेवलेत, नीट धुवून त्यांना स्वच्छ करा हां आणि अंघोळ घाला. मग यशा म्हणतो, द्या ना मी करतो. अवनी यशाला म्हणते, तुम्ही प्रसादाचा शिरा करताय ना, मग तुम्ही नका करू. हे दोघं आहेत ना ते करतील. यशाला सॉरी राजाला आणि पाण्याला म्हणते ती. कोणी त्या दोघांना विचारते, कराल ना? मग राजा म्हणतो, हो करतो की. राजा आणि पाण्या देव धुवायला बसतात. यशा म्हणतो, मी प्रसादाचं बघतो आणि तो किचनमध्ये प्रसाद करण्यासाठी जातो. अवनी देवाऱ्यातली धूळ स्वच्छ करत असते. इकडे सॉरी धन्या नमीच्या घरात आलेलं असतं दारात. तिच्या दारात छान गुलाबाची फुलं उमललेली असतात. ती घेण्यासाठी धन्या लांबून बघतो आणि म्हणतो, हां ही घेतलेली बरी.
तर थोडंसं पुढं जातो तेवढ्यात सुलक्षणा बाहेर येते. सुलक्षणाला बघून तो घाबरून तिथेच जरा तुळशीच्या कट्ट्याच्या मागे लपतो. सुलक्षणाला काही धण्या दिसत नाही. मग सुलक्षणाला जाता जाता मात्र ती फुलं दिसतात. ती छान बघते त्याच्याकडे आणि परत तिच्या किचनमध्ये निघून जाते. धन्या वाकून बघत असतो सुलक्षणा गेली का. मग सुलक्षणा आत जाते. पुढे मग पाण्या आणि राजा देव स्वच्छ करत असतात. राजा पाण्याला म्हणत असतो, "रे, देव आहेत ते. गाडीचे पार्ट नाही आहेत, जरा प्रेमानं घास." पाण्या म्हणतो, "ए राजा, तू तुझं काम कर, मला नको शिकवूस." राजा म्हणतो, "ए, मला राजा दादा म्हणायचं? निगेटिव्ह माणसा, तुला पॉझिटिव्ह काही दिसतच नाही के?" पाण्या म्हणतो, "ए, तू काय रे मला डिस्टर्ब करून राहिला? कर ना तुझं काम." राजा म्हणतो, "अरे मी काय म्हटलं, नीट घास म्हटलं ना देव." मग त्यांची भांडण सुरू असतं लहान मुलांसारखं. नाही म्हणत असतं, "ए, मला तुझं काय ऐकायचंच नाहीये, तर तू कशाला सांगतोयस मला?" राजा म्हणत असतं, "अरे एकदा सांगितलं काय येतं." अवनी ऐकून घेते, परत त्यांच्यावर परत ओरडते, "ए, काय भांडताय रे?" ते दोघे एकदम शांत होतात. अवनी म्हणते, "अरे हे पूजेचं काम आहे, श्रद्धेनं करायचं असतं." यशा देखील ओरडतं, "कळलं का? पूजेचं काम आहे ते, श्रद्धेनं करावं लागतं." राजा आणि पाण्या शांत झालेले होतात. अवनी आणि यशा त्यांच्या त्यांच्या कामाला लागतात. पुढे राजा म्हणतो, "ऐकलं का पान्या? पूजेचं काम आहे, श्रद्धेनं करावं लागतं." पाण्या म्हणतो, "अरे काम नेमकं पूजेचं आहे का श्रद्धेचं आहे?" राजा म्हणत असतो, "त्यांचं काम आपण करणार, मग त्या काय करणार?" अवनी आणि यशाच्या कानावर हे पडत असतं. अवनी पटकन मागे फिरते. मग ते दोघे एकदम परत शांत होतात. यशा काडेपिटीच घेऊन येतो त्यांच्यासमोर आणि जाळ करताना म्हणतो, "चटका देईना जिभेला." ते परत एकदम शांत होतात आणि आपल्या आपल्या कामाला लागतात. तिकडे यशा देखील आपल्या कामाला जातो आणि अवनी देखील जाते. खूप छान भाग आहे मंडळी. टीव्हीवर नक्की पहा, तुम्हाला खूप आवडेल. पुढे मग धन्या सुलक्षणाच्या दारात असलेले गुलाब घेण्यासाठी हळू पुढे जात असतो. तेवढ्यात मागून नमी येते. धन्या फुलं तोडतच असतो. तेवढ्यात नमी ओरडते त्याला, "अरे फुल चोऱ्या." धन्या मागे वळून देखील बघत नाही. तर पळत तुळशीच्या कट्ट्याच्या मागे जाऊन लपून बसतो. सॉरी, नमी मग त्याच्या जवळ येते. नमी म्हणते, "काय रे, तुला कशाला पाहिजेत फुलं?" धन्या म्हणतो, "ए नमी, हळू बोल ना. तुझी आई आत्ताच आत गेलीये, नाहीतर येईल आणि परत." नमी म्हणते, "ए, तुला फुलं कशाला पाहिजे ते सांग." धन्या म्हणतो, "अगं ए, त्यांना हवी आहेत." नमीला काही वेगळंच वाटतं. नमी म्हणते, अगं बाई, तुला पोरीला फुल द्यायचंय? ए, तुझं वय काय? तू करतो काय?" "मी ना लहान भाऊ माझ्या यशासाठी थांबायलाच तयार नाहीये. माझ्याचं लग्न झालंय, पण तुझं लग्न होऊ देणार नाही हां आमच्या आधी. कॉलेजला जाऊन तू हे धंदे करतो काय? थांब, तुझं नावच सांगते यशाला." मग ती जात असते. धन्या तिला थांबवतो आणि म्हणतो, "ए थांब ना मे." तर त्या तुळशीच्या कट्ट्याजवळच बसतो आणि म्हणतो, "अगं बाकी कोणाला नाही, वहिनींना पाहिजेत." मी म्हणते, "वहिनीसाठी?" धन्या म्हणतो, "हो, मग नाहीतर काय, वहिनी पूजा करणार आहेत अगं घरात." "तांगड्यांच्या घरी पूजा होऊन राहिली." नमी देखील खुश होते. "तू काय सांगून राहिला?" नमी हळूच धन्याला फुलं आणून देते सगळी. धन्या म्हणते, "हे घे, जा जा मम्मी यायच्या आत जा पटकन." मी घरात जात असते तितक्यात सुलक्षणा बाहेर येते. सुलक्षणाला बघून ती म्हणते, "मम्मी किती भूक लागली, आज नाश्त्याला काय केलेस तू?" मी आत जाते. सुलक्षणा फुलं घेण्यासाठी मागे वळते. बघते तर फुलंच नाहीयेत. मग ती नमीला हाक मारते, "नमे, ए नमे." नमी म्हणते, "हां, आले." नमी बाहेर येते आणि नमीला विचारते, "काय गं, झाडाची फुलं कुठे गेली?" मी म्हणते, "कुठली फुलं?" सुलक्षणा म्हणते, "अगं गुलाबाची फुलं होती ना इथं." नमी म्हणते, "या झाडाची?" सुलक्षणा म्हणते, "हां मग." मी म्हणते, "अगं ती परवा होती, आता काल चुकली, मग संपली." सुलक्षणा म्हणते, "हां?" नमी म्हणते, "अगं ए मम्मी, तुला काय परवाची फुलं आज दिसून राहिली का काय? तू बरी आहेस ना? आपण डॉक्टरकडे जायचं का?" सुलक्षणा म्हणते, "अगं तू काय बोलू नको. तुझ्या ना लग्नाचं टेन्शन पायी माझ्या काय बी ध्यानात नाही राहिलं बघ." नुसतं येड्यासारखं झालंय असं म्हणत सुलक्षणा निघून जाते. मीच मात्र काम होऊन जातं. नवी मनाशीच बोलायला लागते, "माझं जिकडे लग्न होणार आहे ना, तिकडेच फुलं देऊन टाकली बघ." आपले देवघर स्वच्छ होऊन देव अंघोळ करून देवारात बसलेले असतात. अवनी देवाला दिवा लावत असते. देवाला दिवा लावल्यानंतर खूप प्रसन्न वाटायला लागतं. धन्या येतो आणि म्हणतो, "अवनी, सॉरी वहिनी." अवनी म्हणते, "वा छान. अरे हार कधी केलास तू?" धन्या म्हणतो, "अहो काय झालं, येता येता आपल्या अंगणातले झेंडूची फुलं दिसली मला, म्हणून मग मी हारच घेऊन आलो डायरेक्ट." अवनी ती गुलाबाची फुलं बघून म्हणते, "अरे वा छान, गुलाब पण मिळाली का?" धन्या म्हणतो, "हां, नमीची कृपा." तर यशाकडे बघून म्हणत असतो. इकडे यशाचा प्रसाद देखील तयार असतो. यशाने शिरा केलेला असतो तो तयार असतो. अवनी मग देवांना फुलं वाहते, हार देखील घालून घेते.
अवनीला देखील खूप छान वाटत असतं. अवनी जेव्हा फुलं वगैरे वाहत असते, तेव्हा यशा आणि धन्या हात जोडून उभे राहतात. पाल्या आणि राजा आपले एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून उभारलेले असतात. मग यशा त्यांना डोळे करून सांगतो, की हात जोडून उभे राहा. मग ते दोघे लगेच हात जोडून उभे राहतात. देवांना फुलं वगैरे वाहून झाल्यानंतर अवनी नैवेद्य दाखवून घेते. ती सगळ्यांनाच म्हणते, "अरे या ना, पुढे या ना तुम्ही." हे चौघे देखील पुढे येऊन उभारतात. अवनी म्हणते, "आरती म्हणूया का आता?" सगळे एकदम हो म्हणतात. अवनी म्हणते, "पाठ आहे ना तुम्हाला आरती?" यशा, पाणी आणि धन्या म्हणतात, "नाही." पण राजा म्हणतो, "हो." ते तिघे राजाकडे बघायला लागतात. राजा म्हणतो, "नाही, पाठ आहे आम्हाला आरती." ते काय आहे ना, आम्ही रोज म्हणत नाही ना, त्यामुळं आम्हाला ते मधले मधले शब्द आहेत ना, ते नाही आठवत. म्हणजे पण तुम्ही म्हणा, आम्ही तुम्हाला फॉलो करतो. हे तिघे पण हो म्हणतात. अवनी म्हणते, "ठीक आहे, माझ्या मागे म्हणा." पुढे अवनी धन्याकडे घंटी देते वाजवण्यासाठी आणि मग सुखकर्ता दुःखकर्ता हे आरती म्हटलेली दाखवलेली आहे. एक कडवं म्हटलेलं आहे पूर्ण. आणि आज मंडळी संकष्टी देखील आहे. तर संकष्टीच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. अवनी छान आरती म्हणत असते. सगळेजण तल्लीन होऊन बघत असतात. राजा मात्र अवनीकडे बघून तल्लीन झालेला असतो. मग पाण्याचं आणि धन्याचं लक्ष राजाकडे जातं. राजा एकसारखा अवनीकडे बघत असतो. मग धन्या पाण्या एकमेकांना खुणवायला लागतात. यशाचं देखील लक्ष जातं. मग यशा त्याला मागून एक फटका देतो हळूच आणि म्हणतो, "काय चाललंय तुझं? लक्ष दे आरतीकडे." तेव्हा ते त्यांची कुजबूज थांबवतात आणि परत आरतीकडे लक्ष देतात. पण राजाचं मात्र लक्ष अजूनही अवनीकडेच असतं. पुढे मग आरती पूर्ण होते. अवनी देवाला आरती वगैरे करून घेते, नमस्कार करून घेते आणि सगळ्यांना आरती देते. सगळेजण आरती घेतात. पुढे मग राजा अवनीला आरती देतो. अवनी आरती घेते. राजा ते आरतीचं ताट घेऊन पूर्ण घरभर त्याचा पसरवत असतो, दाखवून येतो. राजाचा आवरून तो आल्यानंतर अवनी म्हणते, "हे काय?" राजा म्हणतो, "अहो, ते पूर्ण घराला आरती देत होतो." काय आहे, आमची आई गेल्यापासून पहिल्यांदाच आमच्या घरी आरती झाली आहे ना, तर मग कदाचित खुश होऊन हा आशीर्वाद आपल्याला आशीर्वाद देऊन जाईल. राम म्हणतो, "किती दिवसांनी पूजा केली आपण आज घरात?" आन्या म्हणतो, "दिवसांनी नाही, महिन्यानी." "अरे महिन्यानी तर नाहीच, किती वर्षांनी केली आहे पूजा आपण आज." धन्या म्हणायला लागतो, "मला तर आहे ना आपल्या घरात एखादा सण असल्यासारखंच वाटायला लागलंय बघ." अवनीला ह्या सगळ्यांचे रिएक्शन बघून खूप भरून आलेलं असतं. धन्या पुढे म्हणतो, "वहिनी, दिवसाची एवढी चांगली सुरुवात मी कधीच बघितली नव्हती. असं वाटू राहिलंय की आपलं घर सुद्धा हसतंय." अवनी खूप खुश असते. मग ती म्हणते, "घ्या, प्रसाद घ्या." मग ती सगळ्यांना प्रसाद देते. सगळ्यांचा प्रसाद खाऊन झाल्यानंतर यशा म्हणतो, "द्या, मी तुम्हाला प्रसाद देतो." मग यशा अवनीला प्रसाद देतो. अवनीमध्ये खूप पॉझिटिव्हिटी असते आणि खूप उत्साह असतो. ती म्हणते, "थांबा, आज ना तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे बरं का." सगळे खुश होतात, म्हणतात, "हो का?" मग अवनी म्हणते, "आज सगळ्यांसाठी मी चहा बनवणार आहे." सगळे खुश होतात. धन्या म्हणतो, "अरे वाह, वाह, वाह! वहिनी चहा बनवणार आहेत. अरे वाह! आज मज्जाच येणार आहे मग." दंगा चाललेला असतो. मग यशा म्हणतो, "ए थांबा, नाही नको, मी चहा बनवतो." कोणी म्हणते, "यशादा, तुम्ही नेहमी बनवताच ना, प्लीज आज मला बनवू द्या ना. माझी खूप इच्छा आहे हो, प्लीज बनवू द्यात ना." मग धन्या देखील म्हणतो, "अरे यशादा, त्यांच्या घरी रोज त्याच चहा बनवत असतील की." अवनी म्हणते, "नाही, म्हणजे काय आहे, आज आहे ना मी पहिल्यांदाच चहा बनवणार आहे." अवनी चहा बनवण्यासाठी एक्सायटेड असते. पण अवनीचा फर्स्ट टाईमचा चहा म्हटल्यानंतर सगळे एकदम नको असं वाटत असतं सगळ्यांना. आणि म्हणतो, "मग कशाला करताय ना चहा?" अवनी म्हणते, "यशोदा, चहाच तर बनवायचा आहे ना, मी करते ना ट्राय." हे सगळे म्हणतात, "ठीक आहे." धनंजय म्हणते, "हां, नाही बनवा, बनवा वहिनी तुम्ही." अवनी म्हणते, "नाही म्हणजे तुमच्या एवढा भारी नाही बनणार, पण प्रयत्न करते मी. चांगला करेन हं, नक्की, नक्की चांगला करते मी." अवनी लागलीच ओढणी बांधते आणि म्हणते, "आज माझ्या हातचा चहा पिऊनच बघा तुम्ही." मग हे सगळे हो म्हणतात. अवनी चहाला करण्यासाठी किचनमध्ये जाते. ती खूप एनर्जेटिक असते. ती चहा करण्यासाठी तिथं ठेवलेलं ना कुकर घेत असते. लगबग चालू असते तिची चहासाठी. यशा म्हणतो, "अहो पण कुकर? भात नाही करायचं आहे आपल्याला, चहा करायचा आहे." मग अवनीच्या लक्षात येतं. अवनी म्हणते, "नाही, चुकलं. मग काय घेऊ?" इकडे राजा, धन्या आणि पाण्या हसत असतात अवनीला. पुढे यशा मग भांडं देतो चहा करण्यासाठी. धन्या म्हणतो, "वहिनी पहिला पाणी टाका." राजा म्हणतो, "अहो गॅस सुरू करा."
तर लागला का गॅस? माऊली म्हणते पाणी. आता पाणी टाकलं पाहिजे ना. मग राजा पटकन म्हणतो हां पाणी देतो. राजा पटकन पाणी आणून देतो. अवनी पाणी घालत असते. तिला अजून अंदाज नसतो ना, ती जास्त पाणी घालते. राजा म्हणतो अहो पाणी जास्त झालं. आणि म्हणतो नाही नाही हो दे ना पाणी जास्त. नंतर दूध टाकून आहे ना ॲडजस्ट करून घ्या सगळं. मॅच करा सगळं. मग अवनी म्हणते अरे हां साखर साखर कुठे? चहाचा डब्बा घेते मग. मग धन्या म्हणतो 2 चमचे मानसी टाका. राजा म्हणतो नाही चमचा मोठा आहे 1.5च चमचा टाका तुम्ही साखर. यशा फक्त मान डोलवत असतो. मग पाण्या म्हणतो ए राजा नंतर दूध टाकून करता येईल ना ॲडजस्ट. राजा म्हणतो तुम्ही आहे ना आधी चहापत्ती टाका. थोडी चहा पावडरचा डबा घेते अवनी आणि ते एकदाच ते 3-4 चमचे टाकते. त्या मागून ओरडायला "अरे ओ जास्त झाली." अवनी म्हणते "अरे जास्त झाली का?" ते धन्या म्हणतो "नाही, नाही चहा एकदम कडक होईल ना मग." काही टेन्शन नाही." राजा म्हणतो "एक काम करा तुम्ही आहे ना आलं टाका." मी म्हणतो "नाही, नाही हे आलं नको त्यात अद्रक टाका म्हणजे एकदम छान होईल." मी म्हणतो "अरे अद्रक आणि आलं एकच असतंय." तर "अरे नाही रे." मग यशा म्हणतो "अरे अद्रक आणून दे ना पटकन." आणि अद्रक आणून देतो पटकन. त्याच्या म्हणतो "गवती चहा पण लागणार आहे." मग धन्या पुढे म्हणतो "वहिनी मी काय म्हणतो तुम्ही दूध टाका ना." हे सगळे तिला गोंधळून टाकत असतात सगळे. हे टाका, ते टाका असं चाललेलं असतं. त्यांचे एकदम सजेशन ऐकून अवनी ओरडते आणि म्हणते "ए चुप!" ते जण मागे जातात. अवनी त्यांच्यावर चिडते आणि म्हणते "ए तुम्ही सगळेजण आहे ना बाहेर जा बरं." ते राजा यशाकडे बघतो. यशा म्हणतो "चला बाहेर चला सगळे." अवनी ओरडते आणि म्हणते "कुणीच थांबू नका इथे. जा बरं तुम्ही इथून." राजा, पाल्या आणि धन्या जातात. मग यशा देखील जात असतो. अवनी म्हणते यशादा हे दूध कधी घालायचं? मग यशा म्हणतो शेवटी घाला. आणि मग यशा देखील तिथून निघून जातो. आणि पुढे मग तिच्या अंदाजाने सगळं करत असते. ती त्याच्यामध्ये दूध वगैरे घालत असते. इकडे बाहेर चर्चा रंगलेली असते. ह्या वाकून बघतो आणि परत आत जातो आणि राजाला ओढून बसवतो आणि म्हणतो, "अरे काय? त्याने चहा पण नाही का बनवला? कधी? बनवलेला नाहीये का चहा त्यांना?" मग राजा म्हणतो, "अरे चहा पण नाही शिकवला म्हणजे काय? गोल्ड मेडलिस्ट आहेत त्या. चहा शिकत बसल्या असत्या तर काय एवढं शिक्षण झालं असतं का त्यांचं?" राजा अवनीची बाजू घेत असतो. पुढे पाण्या म्हणतो, "अरे पण बरोबर आहे, पण चहा करणं म्हणजे एकदम बेसिक गोष्ट आहे ना रे." यशा पण थोडंसं अवनीच्या बाजूनेच असतो. मग राजा म्हणतो, "अरे बेसिक म्हणजे आहे ना, ते आपल्यासारख्या लोकांसाठी बेसिक आहे. त्यांच्या घरी माहिती आहे का तुला 10-10 नोकर आहेत कामं करण्यासाठी. चहा बी काय त्यांना करायला लागत नाही रे." असं यशा देखील मान हलवत असतो. "होय, होय." ते म्हणतो, "नाही, नाही बरोबर आहे. ते पण आहे सोड." त्याच्यामुळे असतो, "तुला सांगतो रे, स्मार्ट आहेत रे त्या, खूप स्मार्ट आहेत. नंबर डोकं आहे बघ त्यांचं. चांगलाच करणार बघ त्या चहा." आणि म्हणतो, "नाही, त्यांची हुशारी बघून मला वाटते भविष्यात त्या करतील चांगलं चहा. पण काय आहे, फक्त आहे ना ते दूध ॲडजस्ट करता आलं पाहिजे." म्हणजे झालं. मग यशा म्हणतो, "हो, मला पण असं वाटतं." इतक्यात अवनी चहा घेऊन येते. चौघेही ओळीने बसलेले असतात. अवनी त्यांना सगळ्यांना चहा देते. सगळेजण चहाचा पहिला घोट घेतात आणि अवनीकडे बघायला लागतात. चहा एकदम कडू झालेला असतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे रिॲक्शन मात्र खूप छान होते हं मंडळी. खरंच नक्की टीव्हीवर बघा तुम्हाला खूप छान वाटेल. कोणी स्वतःच्या चेहऱ्यावर दाखवून देत नाही, की हा चहा कडू झालाय. राजू म्हणतो, "हां, एकदम मस्त." त्याच्या पण हसायला लागतो आणि मग म्हणतो, "हां, नाही एकदम छान झालाय हां चहा." राजा म्हणायला लागतो, "गेल्या एक 10,000 वर्षात असा चहा नाही झालेला." आणि देखील म्हणायला लागतो, एक नंबर झालेला आहे." ते बोलताना ही पाण्याच्या तोंडातून जाणवत असतं, की चहा कसला एकदम कडू झाला असेल. तिला आठवतं मग ती म्हणते, "अरे मी रांगोळीवर हळदी-कुंकू टाकायचं विसरलं, मी आलेच हं." पण त्या हळदी-कुंकू घालण्यासाठी जात असते. आणि चहाचा कप तिथे ठेवताना म्हणते, "अरे राजा भाऊ, काय आहे हा चहा? अरे ह्याच्यापेक्षा तो कारल्याचा ज्यूस आहे ना, तो पिला असता तर चाललं असतं." पण राजा अवनीच्या प्रेमात असतो ना, तो म्हणतो, "अरे काय आहे, त्यांनी ना कारल्याचा ज्यूस जरी दिला ना, तो सुद्धा मी आनंदाने पिईन." धन्या म्हणतो, "असं आहे का? मग माझा पण चहा आहे ना, तूच पी." आणि मग तो त्याच्या कपात वतत असतो चहा. त्याच्या म्हणतो, "अरे तसं नाही म्हणत आहे मी. मी फक्त आहे ना तसं बोललो रे." आणि म्हणतो, "हां, हां, ठीक आहे. मी पण माझा पण चहा घे." ते दोघे त्याच्या कपात चहा ओतत असतात. मग यशा ओरडतो, "ए, जो दिलाय ना, तो गपगुमान प्या." एवढ्या प्रेमाने पहिल्यांदा केलंय त्यांनी काहीतरी. घरच्या लक्ष्मीचा आशीर्वाद समजून प्या. पुढे मग अण्णा देखील दारात आलेले असतात. ते ना दारात आल्यानंतर पहिला रांगोळी दिसते. रांगोळीकडे ते एकसारखे बघायला लागतात. अवनी देखील बाहेर येते हळदी-कुंकू वाहण्यासाठी. अण्णा मग अवनीला विचारायला लागतात, "सुनबाई, रांगोळी कोणी काढली?" अवनी म्हणते, "मीच काढली आहे अण्णा."
अवनी सॉरी अण्णा खूप खुश झालेले दिसतात. पुढे मग हा आजचा एपिसोड इथे संपवलेला आहे. पुढील भागात आपण पाहतोय की अवनी अण्णांना देखील चहा आणून देते. अण्णा पहिला चहा बघून खूप खुश होतात. सुलक्षणाकडे बघून म्हणत असतात, "आज माझ्या सुनेनं पहिल्यांदाच चहा बनवलाय चहा." आणि चहाचा एक घोट घेत असताना समजतं की चहा कडू आहे. पण ते नाईलाज असतो तसाच चहा पितात. मी म्हणते, "स्ट्राँग झालाय का चहा?" पण अण्णा म्हणतात, "नाही, नाही एकदम फक्कड मस्त झालाय चहा. तू जा, मी पितो चहा." आणि अवनी खुश होऊन आतमध्ये जाते. अण्णा कसा तरी तो चहा पिऊन संपवतात. खूप छान एपिसोड आहे मंडळी. टीव्हीवर नक्की पहा. तुम्ही खूप एन्जॉय कराल आणि आपले रिव्ह्यू जर आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मग भेटूया आपण. चला उद्याच्या भागात भेटूया. बाय.